नमस्कार मित्रांनो, आजच्या इंग्लिश स्पीकिंगच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आय होप यू आर डुईंग ग्रेट. तुम्ही खूप चांगलं करताय. तुम्ही तुमचा प्रवास इंग्रजी स्पीकिंग शिकण्याचा चालू केलेला आहे. तुम्हाला खरंच वाटत असेल की आपल्याला सुद्धा नेक्स्ट लेवलचं इंग्रजी यावं, तर तुमची बेसिक गोष्टींवर कमांड असायला हवी. तर बेसिक गोष्टी काय आहेत, तर त्यातला एक महत्त्वाचा टॉपिक आपण आज डिस्कस करणार आहोत. तो आहे WH वर्ड. विदाउट WH वर्ड यू कांट आस्क क्वेश्चन. तुम्ही प्रश्न विचारू शकत नाही. आणि कॉन्व्हर्सेशन मध्ये इंग्रजी बोलत असताना तुम्ही स्वतःसोबत इंग्रजी बोलणार का? नाही. तुम्हाला इतरांसोबत कोणाही सोबत इंग्रजी बोलत असताना प्रश्न विचारावे लागतील. प्रश्न विचारण्यासाठी तुम्हाला WH वर्ड यायलाच पाहिजे. चला तर स्टार्ट करूया WH वर्ड लर्निंग. बघा, WH वर्ड कोणते कोणते WH वर्ड आज आपण शिकणार आहोत. तर व्हेन, कधी, व्हाय, का, व्हाय, का. व्हेनचा जनरल मिनिंग काय होतं? जनरली आपण व्हेन, कधी. ठीक आहे. नंतर विच, कोणता, हुम म्हणजे कुणाला, जनरली कुणाला. व्हॉटचं मिनिंग, जनरल मिनिंग आपण क्वेश्चन करताना घेतो काय. वेअर, कुठे लोकेशन विचारतो. नेक्स्ट हुज, कोणाचे. ठीक आहे, कोणाचा आहे वो, पोझिशन विचारतो. नेक्स्ट हु म्हणजे कोण, हु म्हणजे कोणही असते, हु म्हणजे जो. नेक्स्ट हाऊ, कसा. हाऊ मॅनी, किती. हाऊ मच, अनकाउंटेबल असेल तर आपण हाऊ मच विचारतो. तर याचा वापर आपण इंग्लिश बोलण्यामध्ये कसा करू शकतो, चला डिस्कस करूया. पहिला आहे व्हेन आस्क अबाउट द टाइम. व्हेन जनरली आस्क अबाउट द टाइम, तुम्हाला वेळेचं विचारायचं आहे. व्हेन म्हणजे कधी. व्हेन डू यू स्लीप, तुम्ही कधी झोपता. व्हेन डू यू गो देअर, तुम्ही तिथे कधी जाता. व्हेन डिड यू गो टू स्कूल, तुम्ही शाळेत कधी गेले. व्हेन डिड यू गो टू स्कूल, तुम्ही शाळेत कधी गेले. व्हेन आर यू प्लेइंग क्रिकेट, तुम्ही क्रिकेट कधी खेळत आहात. आता व्हेनच्या माध्यमातून काय केलं आपण, कधी. म्हणजे मला काय जाणून घ्यायचं आहे, व्हॉट आय एम एक्सपेक्टिंग. मी काय एक्सपेक्ट करतोय, तर मी एक्सपेक्ट करत आहे तुम्ही कधी. वेळ, तुम्ही कधी जाणार आहे, तुम्ही कधी क्रिकेट खेळत आहे, तुम्ही कधी पोहता, तुम्ही कधी उठता. व्हेन डू यू वेक अप, तुम्ही कधी ती गोष्ट करता. तर व्हेन. व्हेन आपण काय विचारू शकतो, आस्क अबाउट टाइम. आस्क अबाउट टाइम म्हणजे ती कोणतीही ऍक्टिव्हिटी तुम्ही कधी करता. इफ I want to ask about the time, then I need to use when. बघा, when do you go, तुम्ही कधी जाता. when do you go प्रेझेंट मध्ये जर आपण व्हेनचा वापर केला. when do you go, तुम्ही कधी जाता. when do you play, तुम्ही कधी खेळता. when do you study, तुम्ही कधी अभ्यास करता. when do you learn English, तुम्ही इंग्रजी कधी शिकता. when do you read newspaper, तुम्ही वर्तमानपत्र कधी वाचता. when म्हणजे कधी करता. आता पास्ट मध्ये बघूया. when did you go, तुम्ही कधी गेले किंवा तुम्ही कधी गेले होते. when did you go. When will you go, तुम्ही कधी जाल. कधी. When will you go, तुम्ही कधी जाल. नेक्स्ट आहे why. तुम्हाला जर कारण जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला वापर करावा लागतो why. हे झालं तर का झालं, हे होत आहे तर का होत आहे, हे होईल तर का होईल. इथे आपण काय जाणून घेतोय, कारण. इफ आय वॉन्ट टू नो द रिझन, देन आय हॅव टू आस्क क्वेश्चन बाय युझिंग why. म्हणजे का. वाय, मी जर तुम्हाला वाय विचारत असेल म्हणजे मी विचारतोय का. कोणतीही गोष्ट झाली तर का झाली, नाही झाली तर का नाही झाली, होईल तर का होईल, नाही होणार तर का नाही होणार, होत आहे तर का होत आहे. कारण जाणून घेत आहे. वाय. आस्क अबाउट द रिझन. वाय आर यू लर्निंग इंग्लिश. मी जेव्हा तुमच्यासोबत आता बोलत आहे, मी म्हणत आहे वाय आर यू लर्निंग इंग्लिश, तुम्ही इंग्रजी का शिकत आहे. वाय आर यू लर्निंग इंग्लिश. वाय आर यू हेल्पिंग हर, तुम्ही तिला मदत का करत आहे. वाय आर यू हेल्पिंग हर, तुम्ही तिला मदत का करत आहे. वाय आर यू गोइंग मुंबई, तुम्ही मुंबईला का जात आहे. वाय आर यू प्लेइंग क्रिकेट, तुम्ही क्रिकेट का खेळत आहे. वाय आर यू वॉचिंग क्रिकेट मॅच, तुम्ही क्रिकेट मॅच का बघत आहे. व्हॉट इज द पर्पज. I want to know the purpose. That's why I am asking question by using why. Why म्हणजे मला कारण जाणून घ्यायचं आहे. Why are you learning English? तुम्ही त्याचा आन्सर देऊ शकता. I want to crack interview. That's why I am going to learn English.
आय एम लर्निंग इंग्लिश बिकॉज आय वॉन्ट टू क्रॅक इंटरव्ह्यू. कारण मला इंटरव्ह्यू क्रॅक करायचा आहे. मला इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी इंटरव्ह्यू, मोस्ट ऑफ द इंटरव्ह्यू 99% इंटरव्ह्यू कोणत्या लँग्वेज मध्ये असतात? इंग्लिशमध्ये. जर मला इंग्लिश येणार नाही, हाऊ कॅन आय क्रॅक द इंटरव्ह्यू? मी इंग्रजी शिवाय इंटरव्ह्यू कसा क्रॅक करू शकणार? दॅट्स वाय आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश. आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश स्पीकिंग. ओके. नेक्स्ट, विच म्हणजे काय? आस्क अबाउट चॉईसेस. आस्क अबाउट चॉईसेस. आता आपण दुकानामध्ये जातो, कपड्यांच्या दुकानामध्ये जातो. तुला हा शर्ट आवडला, तुला हा शर्ट आवडला की तुला हा शर्ट आवडला? जो काही कपड्याचा शॉपचा गार्मेंटचा ओनर असतो दुकानदार, तो आपल्याला व्हेरायटी दाखवतो. तो आपल्याला ही शोज अस व्हेरायटी ऑफ शर्ट. सपोज आय वॉन्ट टू बाय शर्ट. मला शर्ट घेण्याची इच्छा आहे. मी शॉपमध्ये गेलो, मी गार्मेंट शॉपमध्ये गेलो. तो आपल्याला व्हेरायटी दाखवतो. मग तो विचारतो, हा तुम्हाला रेड आवडला, हा तुम्हाला येल्लो आवडला, तुम्हाला ब्राऊन आवडला, तुम्हाला ब्लॅक आवडला की तुम्हाला व्हाईट आवडला? विच वन इज युअर फेवरेट? कोणता तुमचा फेवरेट आहे? कोणता तुम्हाला आवडत आहे? कोणता? मला कोणता विचारायचा असेल, चॉईस विचारायची असेल तर मी प्रश्न कशाने विचारणार? विच. कशाने प्रश्न विचारणार? विच. आस्क अबाउट द चॉईसेस. विच इज युअर फेवरेट हिरो? तुमचा फेवरेट हिरो कोण आहे? विच इज युअर फेवरेट ऍक्ट्रेस? तुमची फेवरेट ऍक्ट्रेस कोण आहे? विच इज युअर फेवरेट ऍक्ट्रेस. इथे काय विचारतोय? यू हॅव लॉट ऑफ चॉईस, यू हॅव लॉट ऑफ ऑप्शन्स. वन ऑफ देम, त्यांच्यापैकी एक कोणती चॉईस तुम्हाला आहे? कोणती तुम्हाला व्हेरायटी आवडलेली आहे? कोणतीही गोष्ट असो, ते ऍक्टर ऍक्ट्रेस असो, मूवी असो की तुमच्या लाईफमध्ये कोणतीही गोष्ट असो, तुम्हाला चॉईस विचारायची असेल तर कशाने विचारायची? विच. चॉईस विचारायची असेल तर विच. दिस इज बुक विच. आता इथे बघा, इथे सेंटेन्स विच. इथे विचचं मिनिंग कोणती नाही आहे. इथे विचचं मिनिंग आहे जे. इथे विचचं मिनिंग आहे जे. जर तुम्ही इनिशियली विचचा यूज न करता जर इन बिटवीन त्याचा यूज करत असाल तर त्याचं मिनिंग काय होते बघा. दिस इज द बुक. हे बुक आहे. दिस इज द बुक विच आय रेड लास्ट नाईट. काल रात्री मी हीच बुक आहे. दिस इज द बुक. ही एक बुक आहे जी मी काल रात्री वाचली. इथे विचचं मिनिंग चेंज झालं. इंटरमीडिएट मध्ये आपण विचनी सेंटेन्स कनेक्ट केले, दोन सेंटेन्स कनेक्ट केले. दिस इज द बुक. ही बुक आहे जी मी काल रात्री वाचली. विच म्हणजे जी. नेक्स्ट, हुम म्हणजे कुणाला. आस्क अबाउट पीपल. मी जाणून घेत आहे. मी काय जाणून घेत आहे? पीपल. हुम डू यू लव्ह? काय? हुम डू यू लव्ह? मी तुम्हाला प्रश्न विचारला, हुम डू यू लव्ह? जस्ट कमेंट इन द कमेंट बॉक्स. हुम डू यू लव्ह? तर हुम म्हणजे काय? आस्क अबाउट द पीपल. मी पीपल बद्दल विचारायचं आहे, क्वेश्चन करायचं असेल. हुमचा मराठी अर्थ होते कुणाला. हुमचा अर्थ होते मराठी अर्थ काय? कुणाला. हुम म्हणजे कुणाला. आस्क अबाउट द पीपल. द मॅन हुम. आता इथे हुम इंटरमिजिएट वापरलाय, सेंटेन्स मेकिंग साठी वापरलाय, सेंटेन्स कनेक्ट करण्यासाठी. द मॅन, इथे हुमचा अर्थ आहे ज्याला. द मॅन हुम आय मेट येस्टरडे इज डॉक्टर. द मॅन, ज्या माणसाला. हुम म्हणजे ज्याला. हुम म्हणजे इथे ज्याला. द मॅन हुम आय मेट म्हणजे भेटलो, पास्ट मध्ये भेटलो. आय मेट येस्टरडे इज डॉक्टर. मी ज्या माणसाला काल भेटलो तो कोण आहे? तो इंजिनियर नाही आहे, तो डॉक्टर आहे. द मॅन हुम आय मेट येस्टरडे इज डॉक्टर. हुम, इथे हुमचं मिनिंग काय झालं? ज्याला. नेक्स्ट, व्हॉट म्हणजे जनरली सर्वांनाच माहिती आहे. व्हॉट म्हणजे काय. व्हॉट आर यू डुईंग? तू काय करत आहे? व्हॉट इज दिस? हे काय? व्हॉट इज दिस? हे काय? व्हॉट डू यू डू? तू काय करतो? व्हॉट डू यू डू? तू काय करतो? तर काय विचारायचं असेल तर आस्क अबाउट इन्फॉर्मेशन. व्हॉट म्हणजे काय, पण काय विचारतो जनरली आपण? इन्फॉर्मेशन. आस्क फॉर इन्फॉर्मेशन. काय विचारतो? इन्फॉर्मेशन. मला माहिती मिळवायची आहे तर मी कशाने प्रश्न विचारू शकतो? व्हॉट इज दिस? तुम्ही आन्सर काय म्हणणार? दिस इज अ बुक. बाय युझिंग दिस बुक यू कॅन लर्न इंग्लिश. आता तुम्ही बुक बद्दल इन्फॉर्मेशन सांगितली. मी तुम्हाला काय विचारलं होतं? व्हॉट इज दिस? हे काय? तुम्ही सांगितलं हे बुक आहे ज्याच्यामधनं जे बुक वाचून तुम्ही इंग्लिशची इन्फॉर्मेशन मिळू शकता, इंग्लिश शिकू शकता. दिस इज द पेन. काय करू शकता? नाही तुम्ही लिहू शकता. तर तुम्ही काय सांगितलं याच्यामध्ये काय सांगितलं? व्हॉटनी जेव्हा मी प्रश्न विचारला तर तुम्ही काय सांगितलं? तुम्ही दिलं इन्फॉर्मेशन. तुम्ही काय दिली? इन्फॉर्मेशन, माहिती दिली. ओके. व्हॉट इज दिस? प्रश्न. व्हॉट आर यू डुईंग? तुम्ही काय करत आहे? व्हॉट आर यू डुईंग म्हणजे काय करत आहे? इन्फॉर्मेशन देऊ शकता. वेअर म्हणजे जनरली कुठे. आपल्याला लोकेशन जर विचारायचं असेल, प्लेस विचारायचं असेल, लोकेशन विचारायचं असेल तर कशासाठी प्रश्न विचारतो आपण? वेअर. आस्क अबाउट प्लेस.
Ask about location. Where are you going? Where are you playing? Where is she? Where was he? Where was he? तो कुठे होता? Where is she? ती कुठे आहे? Where are you going? तू कुठे जात आहे? Where are they playing? ते कुठे खेळत आहे? Where काय इंडिकेट करते? मग प्रश्न काय विचारून आलो आपण? Where म्हणजे कुठे कुठे, म्हणजे कोणतीही ऍक्टिव्हिटी चालू आहे त्याच्याबद्दल, कोणत्याही पर्सन बद्दल इन्फॉर्मेशन मिळवायची आहे, पण कुठे आहे, लोकेशन प्लेस बद्दल इन्फॉर्मेशन मिळवायची आहे. तर ask about place. प्लेस म्हणजे ठिकाण, प्लेस म्हणजे ठिकाण, लोकेशन. नेक्स्ट आहे whose. whose म्हणजे कोणाचं, whose म्हणजे कोणाचं. ask about possession. ask about possession. आता ही कार कोणाची आहे तर मी कसं विचारणार? whose car is this? whose car is this? ही कार कोणाची आहे? whose car is this? हे घर कोणाचं आहे? whose home is this? whose house is this? ही बाईक कोणाची आहे? whose bike is this? whose bike is this? हा मोबाईल कोणाचा आहे? whose mobile is this? whose laptop is this? हे कोणाचं आहे? पोझेशन. जसं मी म्हटलं आय हॅव अ कार, माझ्याकडे कार आहे. तर हे पोझेशन झालं, पण कोणाची आहे हे जर विचारायचं असेल तर मी कशाने विचारणार? whose. कशाने विचारणार? whose. म्हणजे कोणाचा आहे मला पोझेशन. इफ आय वॉन्ट टू आस्क अबाउट द पोझेशन, कोणाचा आहे, कोण बिलॉंग्स करते, कोण ओनर आहे हे विचारायचं असेल तर कशाने विचारायचं? whose. आस्क अबाउट पोझेशन. whose book is this? हे बुक कोणाचं आहे? ही कार कोणाची आहे? हा बंगला कोणाचा आहे? ही बाईक कोणाची आहे? ही सायकल कोणाची आहे? लॅपटॉप कोणाचा आहे? मोबाईल कोणाचे आहे? हे वॅलेट कोणाचा आहे? कोणाचा आहे? पोझेशन. नेक्स्ट who. ask about the people. who are you? जनरली आपण विचार असतो who, हा कॉमन क्वेश्चन आहे. who are you? तू कोण आहे? who are you? तू कोण आहेस? who म्हणजे कोण, कोण. people. who is she? ती कोण आहे? ती कोण आहे? who is she? who is he? तो कोण आहे? who are they? ते कोण आहे? मी who is ललिता कोण आहे? who is राज कोण आहे? मी काय विचारतोय इथे? पीपल बद्दल इन्फॉर्मेशन विचारतोय. कोण आहे? कोण आहे? मला त्या पीपल बद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे आहे, तर मी कशाने विचारू शकतो? who. हाऊ कॅन आय आस्क? बाय युझिंग who आय कॅन कलेक्ट इन्फॉर्मेशन रिलेटेड टू दॅट पर्सन. ज्या पर्सनची मला इन्फॉर्मेशन पाहिजे, ज्या पीपलची मला इन्फॉर्मेशन पाहिजे. सर who ask about the people. Ask about the next how. Next is ask about the process. Ask about the process. I ask about the process. Ask about the जनरली आपण विचार असतो how are you? आता आपण how are you म्हणजे काय विचारतो? तू कसा आहे? ठीक आहे, how are you? how प्रोसेस जाणून घेणे. हाऊच्या माध्यमातून काय जाणून घेणे? प्रोसेस जाणून घेणे. हाऊच्या माध्यमातून मॅनर जाणून घेणे. तर अशा प्रकारे तुम्ही काय, कशा प्रकारे, हाऊ म्हणजे कशा प्रकारे ही गोष्ट केली जाते. हाऊ म्हणजे कसा, हाऊ म्हणजे कसा, ही प्रोसेस कशी आहे, ते मॅनर कसं आहे, हे कसं होऊ शकते. हाऊ कॅन यू डू दिस म्हणजे तू कसं करू शकतो. हाऊ कॅन यू डू दिस, तू हे कसं करू शकतो. हाऊ कॅन दिस पॉसिबल, हाऊ हे कसं शक्य आहे. हाऊ कॅन पॉसिबल हे कसं शक्य आहे. इथे मग प्रोसेस जाणून घ्यायची. इफ आय वॉन्ट टू नो द प्रोसेस देन आय विल आस्क क्वेश्चन बाय युजिंग हाऊ. हाऊ मॅनी किती, हाऊ मॅनी म्हणजे किती. जर काउंटेबल असेल तर हाऊ मॅनीचा वापर करा. अनकाउंटेबल असेल तर हाऊ मच. हाऊ मच अनकाउंटेबल साठी क्वेश्चन विचारण्यासाठी, हाऊ मॅनी काउंटेबलचा क्वेश्चन विचारण्यासाठी. तुम्हाला वाटत असेल की आपल्याला सुद्धा फ्लुएंटली इंग्रजी बोलणं आलं पाहिजे तर WH वर्ड तुम्हाला यायलाच पाहिजे. इफ यू वॉन्ट टू बिकम ए कॉन्फिडेंट अँड फ्लॉलेस स्पीकर यू मस्ट नो ऑल दिस थिंग. आज जे शिकवलं ते तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तुम्हाला तुमची इंग्रजी शिकण्याची जर्नी कंटिन्यू करण्यासाठी आपले व्हिडिओ सिरीज इंग्लिश स्पीकिंग चॅलेंज बघत राहा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.